टोमॅटो चटणी जर तुमची जास्त दिवस टिकत नसेल, 2-3 दिवस जर तुम्हाला प्रवासामध्ये जायचं असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर इथे आपण आता टोमॅटो घेतलेली आहेत. भरपूर अशी ही लाल भडक मस्त अशी पिकलेली टोमॅटो घ्यायची आहेत. तर टोमॅटो आपल्याला चटणी बनवायसाठी अशा पद्धतीने वापरायचे आहेत. तर इथे मी पाण्यामध्ये हे टोमॅटो घातलेली आहेत आणि चोळून आपल्याला चांगली ही टोमॅटो धुवून घ्यायची आहेत. तर लाल बुंद ही टोमॅटो चवीला खूप छान टेस्टी लागतात. तर आता ही टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण कट करून घेऊया. तरी काही ती मी टिप्स सांगणार आहे 2-3 दिवस चटणी टिकण्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. तर इथे आपले टोमॅटो सगळी चिरून झालेली आहेत म्हणजे कट करून. तर आता आपण ही टोमॅटो रस आहे तो पिळून घ्यायचा आहे टोमॅटोमधील. तर ही सिक्रेट टीप आहे, एक लक्षात घ्या. कारण की टोमॅटोची चटणी जर जास्त दिवस टिकवायची असेल तर पूर्णपणे आपल्याला ह्या टोमॅटोमधील पाणी पिळून घ्यायचं आहे. तर इथे आपली टोमॅटो मस्त असे रस पिळून काढून घेतलेला आहे. आता आपण टोमॅटोची चटणी बनवायला सुरुवात करूया. तर इथे कढईमध्ये तेल थोडंसं घालायचं आहे, अगदी थोडंसं घालायचं आहे. तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचं आहे. तर ही एक ट्रिक आहे. तर टोमॅटो चांगलं परतलं की पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतून घ्यायचं आहे. तर इथे आपलं बऱ्यापैकी हे टोमॅटो परतून झालेलं आहे, पाणी पूर्ण सुकलेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ही एक आपली ट्रिक आहे, ही एक लक्षात घ्या. तर आता इथे टोमॅटो काढून मी घेतलेलं आहे प्लेटमध्ये. आता आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया. तर त्याच कढईमध्ये इथे मी तेल घातलेलं आहे. आता तेलामध्ये आता थोडीशी मोहरी घालायची आहे. नंतर इथे जिरे घालायचे आहेत आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसणाने खूप छान चविष्ट अशी चटणी लागते. नंतर हिरव्या मिरचीचे काही तुकडे घालायचे आहेत. आता इथे भरपूर असा कांदा घालायचा आहे. कांदा भरपूर घाला, खूप छान चव येते टोमॅटोच्या चटणीला. आता आपण कांदा चांगला परतून घेऊया. लगेच कांदा परतण्यासाठी इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर कांदा लगेचच विरघळला जातो म्हणजे भाजला जातो. तर बऱ्यापैकी आपला कांदा छान परतलेला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं हिंग घालूयात आणि थोडीशी हळद घालूया आणि इथे आपण घरचं लाल तिखट आहे ते घालायचं आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर पहिल्यांदा घालूया. आता हे सर्व मसाले आपण कांद्यासोबत परतून घेऊया आणि जे आपण टोमॅटो परतून घेतलेलं होतं ते घालायचं आहे. तर टोमॅटो आता आपण या मसाल्यासोबत चांगलं परतून घेऊया. तर इथे आपल्याला वरती झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर पाणी सुटू शकते. तर पाणी सुटल्यामुळे जास्त दिवस आपली टोमॅटो चटणी टिकणार नाही. तर आता थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालूया. थोडंसं कमी आहे म्हणून घातलेलं आहे. आता आपण ही चटणी एकसारखी मिक्स करून घेऊया. पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे, नाहीतर आपली चटणी खराब होऊ शकते, जास्त दिवस टिकणार नाही. तर असं वरतून आपल्याला थोडंसं असं स्मॅश करायचं आहे, जेणेकरून जी थोडीशी टोमॅटो कच्चापणा राहिलेला आहे तोही निघून जाईल. वरतून कोथिंबीर घालूया. तर तयार आहे आपली मस्त चटपटी टोमॅटोची चटणी. तर पटकन होते, बनवायला खूप काही वेळ लागत नाही आणि चविष्ट पण बनलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त चमचमीत, मस्त आंबट तिखट टोमॅटो चटणी तयार झालेली आहे. हवी असेल तर तुम्ही इथे थोडीशी साखर घालू शकता किंवा जाडसर शेंगदाण्याचा कूट घालू शकता. शेंगदाण्याचं कूट आणि साखर इथे मी घातलेली नाही, कारण की 2-3 दिवस चटणी जर आपल्याला टिकवायची असेल तर शेंगदाण्याचा कूट घालू नका किंवा साखर घालू नका. तर अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान टेस्टी लागते आणि 2-3 दिवस सहज टिकते. तर ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.